मित्रांनो, आज आहे सर्व पितृ अमावास्या. सर्व पितृ अमावास्या. पितर म्हणजे आपल्या पूर्वजांबद्दल त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि हा जो 15वडा होता, पितृ 15वडा म्हणजे 15 दिवस होते. या पितृ 15वड्यामध्ये आपण त्या पितरांचं त्या तिथीप्रमाणे काय केलं, आपण पूजन केलं. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किवस्कर. मित्रांनो, आज आहे सर्व पितृ अमावास्या. सर्व पितृ अमावास्या. पितर म्हणजे आपल्या पूर्वजांबद्दल त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि हा जो 15वडा होता, पितृ 15वडा म्हणजे 15 दिवस होते. या पितृ 15वड्यामध्ये आपण त्या पितरांचं त्या तिथीप्रमाणे काय केलं, आपण पूजन केलं, त्यांची आठवण केली. मित्रांनो, याच्यामागे शास्त्र काय आहे, याच्यामागे विज्ञान काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. आपण ह्या गोष्टी करतो, हे सर्व सोपस्कार आपण पार पाडतो, हे आपण उत्सव साजरे करतो, पण त्याच्यामागचं विज्ञान काय, शास्त्र काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. तरच पुढची पिढी त्यानुसार चालू शकते. मित्रांनो, आताच ह्या व्हिडिओच्या अगोदर मी यापूर्वी चातुर्मासाबद्दल बोललो आहे. चातुर्मास म्हणजे 4 महिन्यांबद्दल. आणि हे चातुर्मास सुरुवात कुठून झालं आणि त्या चातुर्मासचा महत्त्व काय याचा मी त्याच्यात उल्लेख केलेला आहे. आणि संरक्षण करणारा, आपलं पालनपोषण करणारा कोण कोण आहे ह्या चातुर्मासामध्ये त्याचाही मी उल्लेख केलेला आहे. सुरुवात कुठून झालं, सुरुवात कोणी केली तर गुरुनी सुरुवात केली. गुरुपौर्णिमेपासून ती सुरुवात झाली. म्हणजे सुरुवात पहिलं पालनपोषण करणारा किंवा आपल्याला पहिला मार्गदर्शन करणारा, पहिलं आपलं संरक्षण करणारा कोण आहे तर सद्गुरू आहे, गुरु आहे. आणि शेवट कुठे होतो त्याचा, तर या चातुर्मासाचा शेवट कुठे होतं, कुबेरापर्यंत. म्हणजे शेवट जो आपला पालनपोषण करणारा, संरक्षण करणारा हा कोण आहे तर कुबेर. ही गोष्ट का घडते आपण म्हणतो तर पौराणिक कथेप्रमाणे भगवान विष्णू हे निद्रावस्थेत जातात. पालनपोषण करणारा, आपला संरक्षण करणारा असा भगवान विष्णू काय निद्रावस्थेत जातात. मग पालनपोषण करणारा कोणतरी हवा, संरक्षण करणारा आपला कोणतरी हवा, म्हणून यांचा आपण उल्लेख करतो. सुरुवात गुरु आणि शेवटी कोण आहे तर कुबेर. आणि त्याच्यानंतर परत विष्णू जागे होतात. मित्रांनो, याचा सर्व मी विषय तुमच्यासमोर मांडलेला आहे, अगदी हितंभूत. तुम्हाला ते समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्यामध्येच एक संरक्षण करणारे ते म्हणजे कोण आहेत, पितर. पितरांचाही मी उल्लेख केला आहे. म्हणजे पितरांनी सुद्धा ही जबाबदारी घेतलेली. 15 दिवस संरक्षण करणारा, पालनपोषण करणारा तर कोण आहे तर पितर आहेत. म्हणून त्या 15वड्यामध्ये, त्या 15 दिवसामध्ये सर्व पितृ अमावास्यापर्यंत आपण पितरांचं काय करतो, आठवण करतो, त्यांचं भजन पूजन करतो, त्याचं भजन पूजन करतो, त्यांची आठवण करतो, ते स्मरणात आणतो. असा तो एक पौराणिक कथा आहे, पौराणिक विषय आहे. मित्रांनो, आता ह्याला शास्त्राचं स्वरूप देऊया आपण. याच्यामागे शास्त्र काय आहे, याच्यामागे विज्ञान काय आहे. मित्रांनो, तिथीप्रमाणे आपण हे जे 15 दिवस जे आपण करतो ते तिथीप्रमाणे आहेत. म्हणजे एखाद्याचा मृत्यू ज्या तिथीमध्ये झाला आहे, एखाद्या व्यक्तीचा म्हणजे आपल्या पूर्वजाचा. आता माझ्या वडिलांचा मृत्यू झाला आहे तो द्वितीया ही तिथी होती. मग त्या द्वितीयामध्ये मी त्यांचं हे श्राद्ध घातलं, त्यांची आठवण केली. मग त्याबरोबर माझ्या वडिलांसोबत माझ्या इतर पितरांची सुद्धा मी आठवण केली. म्हणजे माझे आजोबा झाले, पणजोबा झाले, खापर पणजोबा झाले, आजी झाली, आजोबा जे कोण असतील माझ्या कुटुंबातील सदस्य, आत्या झाल्या, चुलते झालेत, जे कोण असतील, मामा झालेत, माझ्या आईकडचे आणि वडिलांकडचे जे माझे पूर्वज आहेत, मग त्या सर्वांची मी त्या दिवशी आठवण केली. मग
मग तिथी कुठली, तर माझ्या वडिलांची तिथी मी पकडली, ती धरली आणि त्यानुसार बाकीच्यांची सुद्धा मी आठवण केली आणि त्यांची सुद्धा मी पूजन केलं. आणि मग त्या दरम्यान मी काय करतोय, त्या दरम्यान मी पिंडदान करतोय. पिंड दान करणं, पिंड म्हणजे जे आपण जोपासलेलं जे शरीर आहे, पंचमहाभूताने तयार झालेलं आपलं शरीर आहे, त्याला आपण पिंड म्हणतो. ते पिंड आपण काय करतो, अग्निसंस्कार करतो, ते राहत नाही. मग आता पिंडदान कसं करणार, मग त्या पिंडाचं दान कसं करणार. मग आपण तांदळाचे गोळे करून आपण काय करतो की हे पिंड आहे, वडिलांचा पिंड, आजोबांचा पिंड, पंजोबांचा पिंड, आजीचा पिंड, असे मग ते तांदळाच्या पिठाचे आपण काय करतो, गोळे करतो आणि त्याच्या नावाने आपण ते पिंड त्या केळीच्या पत्रावरती, पानावरती ते मांडतो आणि त्याचे आपण पूजन करतो आणि मग ते आपण दान करतो. दान करणं म्हणजे देतो, दान, कळलं का. आता मित्रांनो, ह्याच्या मागचा उद्देश काय आहे, ह्याच्या मागे शास्त्रीय कारण काय आहे, ह्याच्या मागे विज्ञान काय आहे, मानसशास्त्र आहे, ह्याच्या मागे काम करते मानसशास्त्र. दुसरं शास्त्र कुठलं काम करते, तर कौटुंबिक शास्त्र. आणि तिसरं शास्त्र काम करते म्हणजे समाजशास्त्र. आता मानसशास्त्र काय काम करते, ह्या सर्व विधीमध्ये जेवढे आपण मंत्रोपचार करतो, ती पूजन करताना, त्या पिंडांचं पूजन करताना एखादा हे येतो, भटजी येतो, कळलं का, ब्राह्मण येतो आणि त्याचे मंत्रोपचार करतो. ते मंत्रोपचार केल्यामुळे जे वातावरण निर्मिती होते ती महत्त्वाची आहे. ती महत्त्वाची आहे. का महत्त्वाची आहे, तर हा जो काळ आहे, हे चातुर्मास आहे, त्यावेळेला पावसाळ्याचं प्रमाण असतो, सूर्याची किरणं जमिनीपर्यंत पोचत नसतात आणि वातावरणामध्ये नकारात्मकता वाढलेली असते, निगेटिव्ह नकारात्मकता. बॅक्टेरियांचा प्रादुर्भाव वाढलेला असतो, विषाणूंचा, जीवाणूंचा प्रादुर्भाव वाढलेला असतो. आपली मनाची स्थिती डामाडोल झाली असते, त्याच्यामुळे यांच्या प्रादुर्भावामुळे आपल्या मनाची स्थिती डामाडोल झाली असते. कारण छोटे मोठे व्हायरल इन्फेक्शन आपण म्हणतो त्याला, वातावरणाचे परिणाम आपल्यावर होऊन त्याचे काय होतात, आपलं मन अस्थिर झालं असते, छोटे मोठे आजार, त्याला आपण व्हायरल इन्फेक्शन म्हणतो. आणि त्यामुळे आपलं मन काय होते, दूषित झालं असते, मन घाबरं होते, मन बेचैन होते आजारपणामुळे. मित्रांनो लक्षात घ्या. आणि ह्या परिस्थितीमध्ये हे जे मंत्र म्हटले जातात, त्या मंत्रांचा जो परिणाम आपल्यावरती होतो, ते मंत्र पठण करताना, त्यामुळे वातावरण निर्मिती होते, मन स्थिर होते. दुसरी गोष्ट काय मित्रांनो, तर आपण आपल्या पूर्वजांची आठवण काढतो, पूर्वजांना आपण आठवतो, म्हणजे इतिहास आठवतो. आपण काय आठवतो, तर इतिहास, पूर्वजांचा इतिहास. मग आपले पूर्वज, आपले कुटुंबातले जे पूर्वज कसे वागले, कशा प्रकारे त्यांनी आपलं हे कुटुंब चालवलं आहे, मग त्यांनी केलेल्या चुका, त्यांनी केलेले चांगल्या गोष्टी, हे आपण आठवतो. जर चुका त्यांनी केल्या असतील तर आपण त्या चुका घडू नये आपल्या हातून, त्याचा विचार करतो. आणि जर त्यांनी चांगली कार्य केली असतील, त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी घडल्या असतील, तर ते कशा काय केले तेही आपण आठवतो आणि त्याप्रमाणे आपण चालतो. म्हणजे होणारे दुष्परिणाम आपण टाळतो. कोणामुळे, पुढच्याला ठेच मागचा शहाणा. आणि त्यांनी जर चांगलं कार्य केलं असेल, चांगल्या प्रकारे त्याने आपलं जीवन जगला असेल तो, आणि इतरांच्याही जीवनासाठी त्यांनी कार्य केलं असेल जगण्यासाठी, तर ते आपण काय ठेवतो, नजरेसमोर ठेवतो, त्याचे आपण आचरणात आणतो. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज किंवा स्वामी विवेकानंद किंवा आपले वडील, आपले आजोबा. आता माझ्या वडिलांनी जे काय कार्य केलं आहे समाजासाठी, कुटुंबासाठी, आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी जे काय कार्य केले
ते मला माहिती आहे, माझ्या लक्षात आहे. मग त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. त्यानुसार करणं, कृती करणं, कर्म करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. म्हणजे मी माझं कुटुंब, माझा परिवार आणि माझा समाज यांना मी न्याय देऊ शकतो. मित्रांनो, लक्षात आलंच असेल. म्हणजे आपल्या पूर्वजांनी केलेले चांगले कर्म आणि वाईट कर्म हे लक्षात आणून त्यानुसार चांगले कर्म अंगीकृत करणं आणि वाईट कर्म काय करणं, दूर करणं, त्याच्यापासून दूर राहणं, त्याच्यामागचा हा उद्देश आहे. मित्रांनो, लक्षात घ्या. आठवण करणं. आता झाले, आपण पिंडदान केलं, ते मंत्रोपचार केलेत, नंतर आपण काय करतो, वाढी ठेवतो. वाढी ठेवतो म्हणजे जेवण ठेवतो. आपण जे काय आपण पदार्थ बनवतो ते प्रसाद म्हणून आपण ठेवतो. त्या पूर्वजांच्या नावाने आपण ठेवतो. कुठे ठेवतो तर आपल्या छतावरती. मग छतावरती ठेवल्यानंतर तिथे पक्षी येतात. कावळा येतो किंवा इतर पक्षी येतात आणि ते अन्न ग्रहण करतात. आता आपण कावळ्याकडे आपण आपला पूर्वज म्हणून बघतो. एखादा पूर्वज म्हणून तो संदेश घेऊन कावळा येतो असं आपण समजतो. मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणून आपण त्याला म्हणतो काकस्पर्श. म्हणजे त्या कावळ्याने जर ते पिंड शिवलं, ते जर आपण वाढी ठेवलेली शिवली, तर आपण समजतो हां, आपला पूर्वज आला आणि त्याने ते स्वीकारलं, त्याने आपल्याला माफ केलं, तो आपल्यासोबत आहे. ही एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट काय तर आपण गाईला आपण काय देतो, वाढी ठेवतो. गाईसमोर गाईला प्रसाद दाखवतो. आता गायच का निवडली आपण, इतर कुठला प्राणी का नाही निवडला, तर गाय ही एक तर व्हेजिटेरियन आहे. मित्रांनो, लक्षात घ्या. तर गाईला आपण निवडलं. आणि दुसरं गोष्ट म्हणजे तिच्यामध्ये जे तत्व आहेत, 33 कोटी देव आहेत आपण म्हणतो, तर 33 तत्व आहेत तिच्यात. अशी ती परिपूर्ण आहे गाय. आणि तिच्यामधून मिळालेली एनर्जी आपल्या आयुष्यासाठी महत्त्वाची असते. म्हणून गाईला प्रदक्षिणासुद्धा घालतात. पण तिच्यामधली जी एनर्जी आहे ती आपल्याला संपादित व्हावी, मिळावी. पूजनीय आहे ती, कारण ती देते. म्हणून आपण तिला देव म्हणतो. देव म्हणजे देणारा, दाता, गोमाता. लक्षात आलं का. आता राहिला हिंस्र प्राणी. आता हिंस्र प्राणी आपण तर वाघाला नेऊन तर देणार नाही. वाघाच्या पुढ्यात तर ते नैवेद्य ठेवणार नाही. मग कोणासमोर ठेवायला पाहिजे, ते हिंस्र प्राण्यामध्ये कोण आहे तर कुत्रा, श्वान. मग आपण श्वानाला ते आपण प्रसाद दाखवतो. म्हणजे जर हिंस्र प्राणी आहे श्वान आणि गाय ही काय झाली, व्हेजिटेरियन झाली, आणि हा मांसाहारी झाला, कुत्रा. म्हणजे जर मांसाहारी प्राण्यामध्ये जर जन्माला आला असेल आपला पूर्वज, तर कुत्र्यामार्फत आपण त्याच्यापर्यंत ते पोचवलं. आणि गायीमार्फत आपण काय केलं, ती शाकाहारी आहे, व्हेजिटेरियन आहे. मग व्हेजिटेरियन शाकाहारी प्राण्यापर्यंत आपण ते आपला समजायचं की बाबा शाकाहारी प्राण्याला आपण ते अन्न दिलेलं आहे. म्हणजे गायीच्या स्वरूपात आपण शाकाहारी प्राण्यापर्यंत ते पोचवलं. आपल्या परिवारात, आपल्या कुटुंबापर्यंत, आपल्या त्या पूर्वजासाठी. आता जे पिंड आहेत ज्याचं आपण पूजन करतो, जे पिंड, तांदळाची पिंड, ते आपण कुठे विसर्जित करतो, तर ते विसर्जित आपण करतो पाण्यामध्ये, नदीमध्ये, तलावामध्ये, जिथे जलचर प्राणी आहेत. मित्रांनो, लक्षात घ्या, तिथे कोण आहेत, जलचर प्राणी आहेत. मग किड्या मुंग्यापासून आपण प्रसाद ठेवतो. तो किडे मुंग्यापासून, पक्ष्यापासून, जनावरांपासून, जलचर प्राण्यापर्यंत आपण ते काय करतो, आपण ते अन्न देतो, अन्न पोचवतो, त्यांची आठवण करतो. म्हणजे आपले पितर जर जलचर प्राण्यामधून जलचर प्राणी म्हणून जन्माला आले असतील, तर त्यांच्यापर्यंत आपण पोचलो. पक्ष्याच्यामध्ये जर जन्माला आले असतील तर त्यांच्यापर्यंत पोचलो.
हिंस्र प्राण्यामध्ये जन्माला आले असतील तर त्यांच्यापर्यंत पोचलो, शाकाहारी प्राण्यांपर्यंत मध्ये जन्माला आले असेल तर त्याच्यापर्यंत पोचलो. म्हणजे त्या आपल्या प्रत्येक पूर्वजांची, पितरांची आपण काय केली, आठवण ठेवली. तो कुठल्या योनीमध्ये जन्माला आलाय, तो कुठल्या योनीमध्ये जन्माला आलाय हे आपल्याला माहिती नसते. मग ती योनी कुठली आहे? ती हिंस्र प्राण्याची योनी आहे, शाकाहारी प्राण्याची योनी आहे, जलचर प्राण्याची आहे की पक्ष्या स्वरूपात आलेल्या प्राण्याची आहे, आपल्याला माहिती नाही. आणि आपण मनुष्य प्राण्याला सुद्धा जेवायला बोलवतो. मित्रांनो लक्षात घ्या, यावेळी आपण मनुष्य प्राण्याला सुद्धा जेवायला बोलवतो, प्रसाद ग्रहण करायला बोलवतो. कारण त्या मनुष्य प्राण्यांमध्ये कोणतरी आपला पूर्वज असू शकतो. मित्रांनो लक्षात घ्या, म्हणजे मनुष्य प्राण्यापासून बॅक्टेरियापर्यंत, जीवाणू विषाणूपर्यंत आपण त्यांना प्रसाद देतो, प्रसाद दाखवतो, नैवेद्य दाखवतो. प्रसाद नव्हे, नैवेद्य दाखवतो. आणि ते नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोचवतो आपण. मित्रांनो लक्षात घ्या, म्हणजे आपण काय केली, प्रत्येक आपल्या पूर्वजाची आठवण केली. आता तो जर त्या प्रेत योनीत असेल किंवा तो जन्माला आला असेल, प्रेत योनीत असो किंवा तो जन्माला आला असेल, कुठल्या तरी योनीत असेल, कुठल्या तरी प्राण्याच्या स्वरूपात, कुठल्या तरी प्राण्याच्या योनीत असेल, पक्ष्याच्या योनीत असेल, जलचर प्राण्याच्या योनीत असेल, मनुष्य प्राण्याच्या योनीत असेल, किड्या मुंग्याच्या योनीत असेल, कुठल्या तरी, त्या प्रत्येक योनीला आपण काय करतो, नैवेद्य दाखवतो. म्हणजे आपण त्यांची आठवण करतो. आणि त्यांचा आत्मा जर तो प्रेत योनीत असेल, भटकत असेल प्रेत योनीत, तर त्याला सद्गती लाभावी आणि त्याने जन्म घ्यावा, कुठल्या तरी योनीत जन्म घ्यावा आणि तो पुढे तसा निघावा, जावा आणि त्याला सद्गती मिळावी, अशी आपण प्रार्थना करतो. मित्रांनो लक्षात घ्या, फक्त जिवंत व्यक्तीचाच विचार नाही करत सनातनमध्ये, तर त्याचा मृत झाल्यानंतर सुद्धा, तो गेल्यानंतर, आपल्या आयुष्यातून निघून गेल्यानंतर सुद्धा आपण त्याची काय ठेवतो, इज्जत ठेवतो, मान सन्मान ठेवतो. पण त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. याचा अर्थ असा नाही आहे जिवंतपणे त्याचा छळ करायचा, आईवडिलांचा, जिवंतपणे आईवडिलांचा छळ करायचा, आईवडिलांना शिव्या घालायच्या, मातृदेव भव पितृदेव भव एवढं बोललं, संपलं विषय. आपल्या नात्या मंडळींचा, जे नात्यामध्ये आहेत त्यांचा आपण छळ करावा, त्याची आपण गुन्हा करावी, द्वेष करावा आणि गेल्यानंतर मग त्यांना त्या पितरांना बोलवावं, काही अर्थ नाही. मित्रांनो, जिवंतपणे सुद्धा त्यांचा आपण मान सन्मान ठेवला पाहिजे. जे आपल्या परिवारामध्ये आहे, आपल्या कुटुंबामध्ये आहे, आपल्या समाजामध्ये आहे, प्रत्येक प्राण्याचा आपण मान सन्मान ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक जीवाचा आपण मान सन्मान ठेवणं गरजेचं आहे, तो जिवंत असताना सुद्धा आणि गेल्यानंतर सुद्धा. म्हणून सनातन हे अगाध आहे, सनातन संस्कृती अगाध आहे. अस्तित्वात असताना सुद्धा आपण त्यांचा मान सन्मान ठेवतो की नाही ठेवतो हे तुमचं तुम्हाला माहिती. मी ठेवतोय मित्रांनो, मी ठेवतोय. पण आता तुम्ही ठेवता की नाही मला माहिती नाही. जिवंतपणेही मान सन्मान ठेवतोय एका मर्यादेपर्यंत. म्हणून यदा यदा ही धर्मस्य, तो जर अधर्मी वागला तर त्याचा मान सन्मान नाही ठेवू शकत आपण. तो जर अधर्मी असेल तर त्याचा मान सन्मान ठेवायचा प्रश्नच येत नाही. मग त्याला शिक्षा करणं गरजेचं आहे, त्याचं अधःपतन करणं गरजेचं आहे जर तो अधर्मी निघाला तर. पण तो धर्मी असेल, धर्माच्या मार्गावर चालतोय, त्याने आपल्या चुका मान्य केल्या, कबूल केल्या, माफी मागितली आणि तो धर्माच्या मार्गावर चालत असेल तर त्याचा आपण मान सन्मान करणं गरजेचं आहे, त्याला संधी देणं गरजेचं आहे. तो जर भटकला असेल, चुकला असेल तर त्याला संधी देणं गरजेचं आहे. लगेच जाऊन घाव घालायचा नाही त्याला. मित्रांनो लक्षात घ्या, म्हणजे जिवंतपणी सुद्धा आपण त्यांचा मान सन्मान ठेवणं गरजेचं आहे. मग कोणीही असो, मातृदेव असो, पितृदेव असो, मग कोणीही असो, प्रत्येक जीव त्या बॅक्टेरियापासून मनुष्य प्राण्यापर्यंत, मग तो जलचर असो, भूचर असो किंवा उभयचर असो, कुठल्याही श्रेणीतला असो,
हा त्याच्या मागचा उद्देश आहे मित्रांनो. कौटुंबिक शास्त्र, मानसशास्त्र, कौटुंबिक शास्त्र आणि समाजशास्त्र आणि सृष्टीचं संवर्धन. आणि ह्या काळात काय होते मित्रांनो, पक्ष्यांना अन्नधान्य मिळत नाही, कारण नुकतीच सुरुवात झालेली असते पीक यायला. तर पक्ष्यांना अन्नधान्य हवं आहे ना, किंवा प्राण्यांना काहीतरी एक घास हवा आहे, त्याला अन्न हवं आहे. मग आपण काय करतो, आपल्या वाट्यातला एक घास आपण त्या प्राण्यांना आपण खायला घालतो, म्हणजे त्यांच्या अन्नाची पूर्तता करतो आपण ह्या काळामध्ये, ह्या चातुर्मासामध्ये. आणि त्यामुळे त्याचनुसार ह्या 15 दिवसात आपण त्या प्राण्यांची, त्या प्रत्येक जीवाचं आपण काय करतो, अन्नाची पूर्तता करतो. त्याला उपाशी ठेवत नाही आपण, लक्षात घ्या. या 15 दिवसामध्ये मित्रांनो, असं म्हणायला गेलो तर आपण रोज आपल्या अन्नातील एक घास काढून ठेवणं गरजेचं असतो. मग पितरांच्या नावाने ठेवा, तो घास काढून ठेवणं गरजेचं आहे. त्यांची आठवण आपण रोज काढणं गरजेचं आहे. म्हणजे आपण आयुष्यात आपल्याकडून चुका घडणार नाहीत आणि त्यांनी केलेलं कार्य, चांगली कार्य आहे ते आपल्या लक्षात राहतील आणि त्याप्रमाणे आपण वागू, त्याप्रमाणे आपण वाटचाल करू आणि कुटुंबही घडवू आणि समाजही घडवू. म्हणजे आपण षडविकारापासून दूर राहू. षड आकाराला आपण काय करायचं आहे, हे करायचं आहे, धारण करायचं आहे. आणि षड विकाराला आपण काय करायचं आहे, दूर ठेवायचं आहे, त्याच्यावरती ताबा मिळवायचा आहे. आणि त्यासाठी हे सर्व काय आहेत, हे सर्व सोपस्कर आहेत. हे फक्त सोपस्कर आहेत मित्रांनो, ह्या विधिविधान आहेत. ह्या सगळ्या विधी करण्याच्या मागचा उद्देश मनुष्य प्राण्याला काय करायचं आहे, मानसिकदृष्ट्या, व्यावहारिकदृष्ट्या सबल करायचं आहे. त्याला काय करायचं, सबल करायचं आहे. योग्य मार्गावर चाल, रामासारखा चाल, रावणासारखा चालू नकोस. रामाच्या पदचिन्हावरती चाल, रावणाच्या पदचिन्हावरती चालू नकोस. त्यासाठी हे सगळे विधिविधान आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. विज्ञान आणि शास्त्र, शास्त्र काय आणि विज्ञान काय याच्याबद्दलही मी बोलेन, त्याच्यावरही मी एक व्हिडिओ बनवेन. शास्त्राचा अर्थ काय आहे, विज्ञानाचा अर्थ काय आहे मित्रांनो, लक्षात घ्या. मग आपण हे पिंधरू पंधरवडा का साजरा करतो, काय हे सोपस्कर करतो, त्याच्या मागे काय आहे, मानसशास्त्र, कुटुंबशास्त्र आणि समाजशास्त्र आणि सृष्टीचं संवर्धन. मानसशास्त्र काय, तर आपलं मन स्थिर ठेवण्यासाठी. कारण ह्या काळामध्ये व्हायरल इन्फेक्शन होतात, वातावरणामुळे काय होतात, आपल्यावरती प्रादुर्भाव होतो, म्हणजे त्याला आपण व्हायरल इन्फेक्शन म्हणतो. वातावरणामुळे झालेले प्रादुर्भाव, त्याला आपण इंग्रजीमध्ये व्हायरल इन्फेक्शन म्हणतो. आणि मन आपल्यात काय होते, अस्थिर होते, मन विचलित होते. ते मन स्थिर ठेवण्यासाठी म्हणजे मानसशास्त्र. कुटुंबशास्त्र म्हणजे काय, तर आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा आपण मान सन्मान ठेवणं, तो जिवंत असताना, तो हयात असताना आणि तो गेल्यानंतरही त्याची आठवण काढून, तो मृत पावल्यानंतर सुद्धा, पितरांमध्ये जमा झाल्यानंतर सुद्धा, प्रेत योनीत गेल्यानंतर सुद्धा, इतर योनीमध्ये त्यांनी जन्म घेतल्यानंतर सुद्धा आपण त्याची आठवण ठेवणं, हे कुटुंबशास्त्र. आता समाजशास्त्र काय आहे, तर त्याच्यात समाजाचा सुद्धा आपण विचार करतो. म्हणजे हे समाजामध्येच हा आपला कुटुंबाचा एक भाग येतो, विभाग येतो. मग शेजारी पाजारी आले, आपल्या अवतीभोवती आपल्या गावातले, गाव आलं, शहर आलं, राज्य आलं, देश आलं आणि पूर्ण पृथ्वी आली. म्हणजे प्रत्येकाचा विचार करणं म्हणजे समाजशास्त्र. प्रत्येक जीवाचा विचार करणं. या समाजामध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव, बॅक्टेरियापासून, विषाणूपासून, जीवाणूपासून मनुष्य प्राण्यापर्यंत. म्हणून आपण आणखीन एक राहिलं मित्रांनो, म्हणजे आपण वडाजवळ, पिंपळाजवळ ते नैवेद्य ठेवतो किंवा तुळशीजवळ ठेवतो. म्हणजे वृक्षाला सुद्धा आपण प्रदान करतो मित्रांनो, लक्षात घ्या. ते नैवेद्य म्हणजे जर वृक्षाच्या
त्या झाडाच्या, त्या वनस्पतीच्या योनीमध्ये जर जन्माला आला असेल आपला एखादा पूर्वज, तर त्यांनाही ठेवतो. मग तिथे किडामुंगी खातात, ते जीवाणू विषाणू खातात. म्हणजे प्रत्येकासाठी आपण ते नैवेद्य ठेवतो आणि त्यांची आठवण काढतो. तुमच्या लक्षात आलं असेल याच्या मागचा उद्देश काय? सनातन हे अगाध आहे. आता त्यानुसार तुम्हाला जगायचं आहे, वागायचं आहे, सनातन संस्कृती स्वीकारायची आहे, त्या सनातन संस्कृती अंगीकृत करायची आहे की नाही करायची, हा तुमचा प्रश्न आहे. निर्णय तुमच्या हातात आहे. मी तुमच्यासमोर वास्तव ठेवलेलं आहे. सनातन वास्तव, मानसशास्त्र, कौटुंबिक शास्त्र, समाजशास्त्र आणि सृष्टीचा, निसर्गाचा काय संवर्धन. निर्णय तुमच्या हातात आहे. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असतील तर लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.